नमस्कार मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। जवळपास 17 लाख घरकुले मंजूर करण्यात आलेली आहेत। जे लाभार्थी घरकुल योजनेची प्रतीक्षा करत होते अशा सर्व घरकुल लाभार्थ्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहेत। या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित माहिती आपण समजून घेणार आहोत। प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती द्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टपणे निर्देश। मुख्यमंत्र्यांनी घेतला केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक क्षेत्रातील फ्लॅगशिप योजनेचा आढावा। आरोग्य, गृहनिर्माण व पाणी पुरवठा विभागाच्या योजनांच्या सद्यस्थितीचा घेतला आढावा। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मध्ये आतापर्यंत 16,81,531 घरकुलांना मंजुरी। सामाजिक उत्तरदायित्व निधीची मदत घेऊन कामांना गती देण्याचे व घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर। उर्वरित लाभार्थ्यांना तातडीने जमीन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रितपणे मार्ग काढावेत। ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना घरकुल जागा उपलब्ध करून देणे। त्याचबरोबर ज्या गावामध्ये शासकीय जमीन उपलब्ध नाही अशा ठिकाणी घरकुल जागा खरेदी करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 1 लाख रुपयांची मदत त्या लाभार्थ्यांना करून देणे। हे सुद्धा विविध योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी लाभ घेऊ शकतात। भरपूर अशा लाभार्थ्यांना या संदर्भात माहिती नाही आहे। जे लाभार्थी घरकुल योजनेची प्रतीक्षा करत होते अशा सर्व लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। जर तुम्हाला जागा नसेल तर जागेसाठी 1 लाख रुपये किंवा जागा पाहिजे असेल तर यासाठी अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे याबद्दलची पूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी टाकलेला आहे। घरकुल संदर्भात जे काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती प्रत्येक व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत। घरकुल संदर्भात जर तुम्हाला अधिक अपडेट पाहिजे असेल तर आताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, कारण प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।